भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र 20 कंत्राटी कामगार संघातर्फे 12 ते 17 ऑगस्ट या कालावधीत बाबूपेठेतील सरकार कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे। या आंदोलनात महानिर्मितीच्या महापारेषण महावितरणसह राज्यभरातील जवळपास 42,000 कंत्राटी कामगार सहभागी झाले असून सर्व सरकार कार्यालयासमोर डिव्हिजन निहाय 3 टप्प्यात सदर आंदोलन होत आहे। तिन्ही कंपनीतील 20 कंत्राटी कामगारांना NMR किंवा हरियाणा पॅटर्न नुसार कंत्राटदार विरहित रोजगार व जॉब सिक्युरिटी द्यावी, कामगारांना स्वतंत्र किमान वेतन श्रेणी वेतनवाढ देण्यात यावी, संघटनेने यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहार व तक्रारींबाबत त्वरित कार्यवाही करून कामगारांना न्याय द्यावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे। 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन होणार असून 24 ऑगस्ट रोजी नागपूर रेशीमबाग मैदान येथून मोर्चा काढून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सर्कल उपाध्यक्ष स्वप्नील तराळे व सर्कल सचिव जितेंद्र काळे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिली। आज दिनांक 15 ऑगस्ट देश स्वतंत्र झाला तरी परंतु आम्हा कंत्राटी कामगारांना न्याय मिळालेला नाही। त्यासाठी आम्ही दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत चंद्रपूर सर्कल येथे साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। 20 तारखेला आम्ही माननीय पालकमंत्री यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन आहे व दिनांक 24 ऑगस्ट 2024 पासून माननीय ऊर्जा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील। आमच्या प्रमुख मागण्या NMR पद्धत किंवा हरियाणा पॅटर्न नुसार आम्हाला सेवेत सामील करून देणे। दुसरी मागणी आम्हाला नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 42,000 कंत्राटी कामगार आहे तिन्ही कंपन्यांमध्ये, परंतु या कंत्राटी कामगारांच्या मागण्या आजपर्यंत 15 वर्ष होऊन गेले तरी प्रलंबित आहे। याच्या पहिले नोव्हेंबरमध्ये असंच आम्ही कृती समिती बनवून आंदोलन केलं होतं, परंतु ऊर्जा मंत्र्याने आम्हाला आश्वासन देऊन आमचं आंदोलन स्थगित केलं। परंतु त्या मागण्या आज 5-6 महिने होत आहे तरी पण पूर्ण केलेल्या नाही। त्याकरिता आम्ही पुन्हा या आंदोलनावरची स्थगिती उठवली आणि येत्या 12 तारखेपासून 12/8/2024 पासून ते 17/8/2024 पर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषणाचा निर्धार केलेला आहे आणि या साखळी उपोषणामध्ये पूर्ण एक डिव्हिजन प्रत्येक तारखेला बसणार आहे। या आंदोलनात चंद्रपूर सर्कल जिल्हा अध्यक्ष अंकुश डोंगरवार, दीपक उमर गुंडावार, धनराज देवगडे, प्रमोद निखाडे, दशरथ सातपुते, संदीप गोरे, जयश्री मरसकोले, विनोद सिडाम यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत।